नाव काय तुमचं? मालती बाळासाहेब गायकवाड. काय नेमकं निमका तोडायला तुम्ही भांडणं आली, नेमकं कशावरून झाली? नाशी झाले जीसीबी आले ते फक्त साईडला दगड की एवढेच बोलले. ते दोघं नवरा बायको होते सुद्धा. दोन नाव माऊली ज्ञानेश्वर संपत गायकवाड, स्वाती संपत गायकवाड. ते मिटलं. जीसीबी गेलं दुसरं. मला त्यांनी मार वर आलं आमचं. मी बेशुद्ध पडली होती. वर आलं मला सोडवायला. आईला काय झालं? नवऱ्याला कामाला तिथून आला अर्ध्या तासात. काय झालं आईला? विहिरीत ढकलून देतो. त्यांचा मारायचा प्लॅन होता. ते झालं. थोड्या वेळाने भांडण घेतली. वर आल्याच्या पुढं काय झालं? त्यांनी जवळजवळ 70 माणसाने मला पोराला इथं छातीत मार लागला, इथं मार लागला, आयुष्यामध्ये परत पोराला मारला. रामभाऊ बबन गायकवाड, संजय बबन गायकवाड, दोन झाले का? प्रशांत पवार, येवले शहाजी पवार, सोन्या पापड, रमेश शुभम रमेश गायकवाड, अक्षय रमेश गायकवाड. ओंकार गायकवाड, पिंकी भुजबळ, अजून बबन गायकवाड. कुठं लागले तुम्हाला? काय काय मारले? डोळ्याला कशाने मारले? डोळ्याला इथं मारले ना, इथं सगळं. डोक्यात कशाने मारलं दगडाने. इथं सगळं रक्त सगळं उतरले. इकडं दांडाला वगैरे. पाठीमाग कुठला आले? सुजलंय ते. मग तुम्ही हे किती वाजता घटना घडली आज शनिवारी? 6:30 संध्याकाळी अंधार पडता. अजून नाव राहिले. कशाने मारले तुम्हाला? आम्हाला पैता, परत सुरी होती, गळ्याला पोराची सुरी लावली. पैता होता, दगड होते, कुऱ्हाडीचा दांडा होता, गावाचा टिकाव होतो. एवढे वस्तू होते त्याच्यावर. किती लोक होते? 70 लोक. आणि तुम्ही किती लोक होते? 2. तुमचे मालक कुठे होते? आमचे मालक कामावून आले, त्यांना पण मारलं. त्यांना मार. कशावर नाही? सगळा जमीचा वाद आहे का तुमचा? जमिनीचा वाद नाही. ही आम्हाला माराय म्हणजे असं आमच्या पोरांवर माझ्यावर आतापर्यंत 10-12 हल्ला झालाय. पण आम्ही काय म्हटलं, नको नादी लागाय. ती जास्त माणसं पडत आहेत, त्यांच्या नादी लागाय नको. आम्ही एकच आमचं घर पडत आहे, नको त्याच्या नादी लागाय. हा विषय झालाय. आतापर्यंत 10-12 हल्ला बोध केलाय पोरावर त्यांनी एका ठिकाणी. आज तुम्ही म्हणताय जीव मारण्याची म्हणजे प्रयत्न केलाय. जीवे मारण्याची धमकी आज म्हणजे आज एखादा तरी संपायचं होतं. हे असं 10 ते 15 वेळा झाले भांडण. तुम्ही जे नाव घेतलं ते सरपंच माझे आहेत का आत्ताचे? रामभाऊ सरपंच गायकवाड. आत्ता गायकवाड सरपंच आहेत का माझे आहेत ते? सरपंच आहे. सर आत्ता सर तुमचे दीर आहेत ते? चुलत दीर. संजय बबन गायकवाड चेअरमन आहे. तुम्ही निमगाव दोड्याचे का? काय झालं नेमकं प्रकार? तुमचं नाव सांगा, कशावर काय झालं? नितीन बाळासाहेब गायकवाड, वय 27. मला रामभाऊ सरपंच, निमगाव धुळेचे प्रसिद्ध सरपंच रामभाऊ गायकवाड यांनी इनोवा गाडीतून माणसे आणून 50 माणसे आणून मारहाण केली. प्रशांत पवार उपसरपंच निमगाव धुळे यांनी, त्यानंतर शहाजी पवार उपसरपंच निमगाव धुळे, योगेश येवले युवा कार्यकर्ते, पप्पू येवले, संजय गायकवाड, तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, स्वाती ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर संपत गायकवाड. त्यानंतर चाकूनी मारहाण केलेला आहे. रामभाऊ गायकवाडनी मला घोडा आणला होता हाणायला. त्यानंतर रामभाऊ गायकवाडनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिरूर क्रिटिकेअर वेदांत हॉस्पिटलमध्ये मी दाखल झालेला आहे. मला
काका तुमचं नाव सांगा, गाव सांगा, काय झाला प्रकार? बाळासाहेब साधू गायकवाड गाव धुळे निमगाव. काय नेमकं काय प्रकार झाला? हाणामार झाली मुलाला, काय प्रकार झाला होता? काही दिवस जमिनीच्या वादातून झाला. जमिनीचं वाद आहे कोणाकोणामध्ये? तिथे याचं भावाचा मुलगा आणि माझा भाऊ कोण कोण नाव काय तुमचं? संपत साधू गायकवाड, आणि ज्ञानेश्वर संपत गायकवाड. आज भांडणं होण्याचे कारण काय? हं? आज भांडणं होण्याची कारण काय? शेतीचं वातावरण काय झालं होतं पण नेमकं? बांधावर. कसं काय झाली हाणामारी? कोणाकोणा मारले? आता मी पण कामाला गेलो ना, नंतर आलो ना. कुठे जाता तू? कुठे गेलते कामाला? मी बोललो कोणाला मारण झाली पहिल्यांदा? माझ्या मंडळीला आणि नंतर मुलाला. मंडळीचं नाव काय? मालकी बाळासाहेब गायकवाड. आता कुठे आहेत त्या? तिथे दवाखान्यात गेले सरकार दवाखान्यात. तुम्हाला पण इथं रक्त वगैरे आले, तुम्हाला कुठं कुठे लागले? मला तिथे लागले. तुम्हाला पण झाली का मारण? हां अजून कुठं लागले तुम्हाला? इथेच लागले. मंडळीला किती लागले? खूप लागले. म्हणजे काय काय लागले, कुठे लागले? इथं लागले, इकडे पण लागले, डोक्याला लागले. कशाने मारलं मंडळींना? दगडाने. आणि मुलाला कशाने मारलं? त्याने दगडानेच मारले. आणि काय होतं हत्यारा? आणि काय तिथे अंधार पडला होता ना, आता तेवढं होतं. काय होतं? आणि काय सांगता? मंडळी कुठे दवाखान्यात आता? सरकारी दवाखान्यात. कुठल्या? शिरूरच्या? हो आणि मुलगा कुठे? वेदांत हॉस्पिटलमध्ये. हो शिरूर नाव सांगा. हो इथे आहे शिमा. कोणत्या दवाखान्यात? हां दवाखान्याचं नाव सांगा ना. मुलगा ना इथे आहे ना वेदांतमध्ये. वेदांत.